आम्ही काय तिथं 5:30 हो ना. समोर तिकडं जातो. इतक्या वर्षात आज हिंदू सूर्य महाराणांचा एक अभिषेक दिवस म्हणून साजरा केला गेला. पुष्पहार घालून विधिवत पूजा करून दुग्ध अभिषेक करण्याचा कार्यक्रम. ताई, आज महाराणा प्रताप यांच्या स्मारकावरती आपण दुधाभिषेक केलेला आहे, काय सांगा? नमस्कार. सर्वात प्रथम महाराणा प्रतापवीर आपल्या सूर्यपुत्र महाराणा प्रताप यांना वंदन करून आज आपण राज्याभिषेक म्हणून दिवस हा इथे साजरा करत आहोत. त्यामुळे आज त्या निमित्ताने आपण दूध अभिषेक इथे सर्वांनी मान्यवरांनी मिळून आपण इथे आज त्यांचं केलेलं आहे. त्यामुळे मी सर्वांना त्यांच्या शुभेच्छा देते. ताई, आपल्या जळगाव शहरामध्ये अनेक महात्म्यांचे पुतळे आहेत, तर त्या ठिकाणी एक असा उपक्रम आपला महानगरपालिका राबवणार आहेत का? कारण की जयंतीनिमित्तच या पुतळ्यांची साफसफाई होते, तर महानगरपालिका याच्यावरती काही उपाययोजना काढेल का? नाही, मी आता गेल्या काही दिवसापूर्वीच आयुक्त साहेबांना माझ्या इथे बोलवून सूचना दिल्या होत्या की आपण काहीतरी सर्व जे पुतळे आहेत त्यांची ती दुरावस्था झालेली आहे, ते आपण तिथे थोडंसं आपण नियोजन करून काही आर्किटेक्ट्सला बोलवून काही पुतळ्यांना आपण माल्यार्पण करतो, तेव्हा त्यांचे विटंबना करून तिथे माल्यार्पण केलं जातं. त्यामुळे आपण तिथे काहीतरी प्लॅन करून आपण त्याचं शुद्धीकरण करू शकतो का, याचं मी सूचना आयुक्त साहेबांना आधीच दिलेल्या आहे. त्याचा फॉलोअप घेऊन मी ते पुण्या शहरामध्ये कसं मला राबवता येईल त्याच्याकडे माझं लक्ष आहे. महानगरपालिकेकडून 15-15 दिवसातून जर याची स्वच्छता झाली तर अतिउत्तम होईल, असं काही नियोजित आहे का? नक्की. मी आता जसं मी बॉडीमध्ये आलेली आहे, प्रशासन होतं, त्यामुळे मी असं माझं फॉलोअप घेणं चालू आहे आणि स्वच्छतेचं मी सूचना दिलेल्याच आहे. मी आहे आणि आमचं पुढची टीम आहे, तोपर्यंत मी हे नक्की लक्ष ठेवेल की याच्या सूचनेचं पालन केलं जाईल आणि स्वच्छता हे पुतळ्यांची सगळीकडे होती. नमस्कार, मी जळगाव महानगरपालिकेचा उपमहापौर. आज इथं राज्याभिषेक दिवस शूरवीर महाराणा प्रतापजी यांचा इथं आज कार्यक्रम ठेवला होता आणि आम्ही या कार्यक्रमाला आज अभिषेकसाठी आणि माल्यार्पणसाठी आम्ही इथं उपस्थित झालो होतो. इथं सगळे समाज बांधव असतील, मी असेल, आमचे सहकारी नगरसेवक नरेंद्र पाटील हे पण आहेत आणि सगळ्या समाज बांधवांना मी आज शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज श्री महाराणा प्रताप सिंहजी यांचा राज्याभिषेक दिन म्हणून सर्व राजपूत समाज बांधव व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय राजपूत करणी सेना खानदेश विभाग आणि श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा तर्फे आज पहिल्यांदाच राज्याभिषेक दिन आणि तो श्री महाराणा प्रताप सिंह यांचा दुग्धाभिषेक करून साजरा करीत आहोत. सन्माननीय जळगाव नगरीचे महापौर सो दीपमालाजी काळे व श्री अतुल सिंहजी हाडा व नरेंद्र सिंग पाटील माननीय नगरसेवक मनपा जळगाव यांच्या उपस्थितीत व सर्व राजपूत समाज बांधवांच्या उपस्थितीत आज हा सोहळा पार पडला. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे हा पहिल्यांदाच उपक्रम साजरा करण्यात आला, पण पुढील वर्षी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना संपूर्ण महाराष्ट्रभर हा सोहळा आयोजित करेल व सर्व महाराष्ट्रभर हा एक दिन एक महाराणा प्रतापसिंहांचं स्मरण म्हणून आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे समाजाकरता असेल
सर्व समाजाकरता सर्व देशाकरता त्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे तर त्याची एक जाण या दिवशी आपल्याला येईल. तरी आपण श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे पुढील वर्षी पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही आवाहन करू. धन्यवाद. जय आज महाराज. आज तुम्ही काय केलेलं आहे? आज महाराणा प्रताप सिंहांना पूजन करून दुग्धाभिषेक करण्यात आला की आजचा दिवस सर्वांच्या आठवणीमध्ये राहावा, जेणेकरून त्यांना या दिवशी राज्याभिषेक देण्यात आला. राज्याभिषेक ज्या व्यक्तीचा होतो ती व्यक्ती म्हणजे महान सेनानी आणि क्षत्रियांमध्ये जो महान असतो त्याचाच राज्याभिषेक होतो. म्हणून मोजक्याच व्यक्तीचा आपल्या हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये राज्याभिषेक झालेला, त्यामध्ये शिवाजी महाराज असेल, महाराणा प्रताप सिंह असेल, तर त्यांचं स्मरण दिन म्हणजे या दिवशी राज्याभिषेक झाला, स्मरणात राहावा म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. जय महाराज.